पहिल्या चेंडूवरती मात्र सिंगल आली आहे. सिंगलने टीमचं अकाउंट ओपन होते. धावसंख्या 1 वरती. शॉर्ट मिड विकेट मध्ये ही मात्र सिंगल घेतली गेली आहे. ओव्हर द विकेट पुढचा बॉल. यावेळेला सरळ चेंडूने लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक नाहीयेत. क्लिअर करेल लॉंग ऑफला सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी शानदार चौकार. गणेश शिंदे वारणेवाडी एक उत्कृष्ट समालोचक आहेत. तर मी आपणास विनंती करेन आपण व्यासपीठावरती या. एकंदरीत धावसंख्येचा फळक आपण पाहू शकाल 5 अंकावरती. इनफिल्डच्या वरून मिड ऑफच्या डोक्यावरून मिड ऑफला क्लिअर करत असताना दुसरा चौकार येईल का? आणि हो जरूर येईल. बॅक टू बॅक दुसरा चौकार. अतिशय सुंदर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या अगोदर लॉंग ऑफ मध्ये त्यानंतर दुसरा चौकार मिड ऑफ क्षेत्राकडे. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार लगावले गेले आणि एकंदरीत धावसंख्या 9 या अंकावरती पाहायला मिळते. पहिल्या 3 चेंडूवरती चांगली सुरुवात म्हणावी लागेल. फलंदाज त्या ठिकाणी संदीप यांच्या बॅट मधून हे 2 चौकार लगावले गेले. षटकातला पुढचा चेंडू. यावेळेला मात्र स्विंग अँड मिस. अतिशय सुंदर चेंडू हाताळला गेला. मात्र डॉट चेंडूची समाप्ती झाली या ठिकाणी 9 धावा धावफलकावरती असताना. गोलंदाज या ठिकाणी गोलंदाज शंकर गोलंदाजी करतायत. या ठिकाणी आदरणीय गणेश शिंदे वारणेवाडी व्हाइस ऑफ द KSK. यावेळेला ओरपी चेंडू सरळ बॅटने लॉफ्ट केलाय. सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार येतो. अतिशय सुंदर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण आक्रमण आणि आक्रमण पाहायला मिळतंय. यावेळेला हा चेंडू खऱ्या अर्थानं ओरपीच होता आणि त्याला मात्र सरळ बॅटने भिरकावलाय षटकाराकरिता. या षटकारानं धावसंख्या मात्र भरारी घेत असताना पोहोचली आहे 15 धावा धावफलकावरती. 5 चेंडूचा खेळ झाला. अंतिम चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून गॅप सिलेक्शन खूप चांगलं आहे. चेंडू निघून जाईल सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. शेवटच्या चेंडूवरती येतोय चौकार. नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती 19 धावा धावफलकावरती आहेत. शंकर यांनी खूप चांगली संदीप यांनी खूप चांगली फलंदाजी केली आहे. 3 चौकार 1 षटकार लगावला गेला. या षटकामध्ये पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. एकंदरीत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 19 धावा. डावाची सुरुवात अप्रतिम झाली आहे आणि ज्या वेळेस तुमच्या डावाची सुरुवात चांगली होते ना त्यावेळेस तुमचा मध्यांतर देखील चांगला होतो आणि शेवट देखील गोड होतो. परंतु त्या पद्धतीचं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? परंतु अनेकदा डावाची सुरुवात चांगली झाली इथे परंतु मध्यांतर कोणत्या पद्धतीने होईल? दुसऱ्या बाजूने पाहतोय टीम चोरगे खांबील संघाला 1 विकेट प्राप्त करावी लागेल वारणेवाडी टीमची. अन्यथा हे टोटल अगदी मोठ्या प्रमाणात आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळेल. विकेटची गरज आहे. या विकेटसाठी गोलंदाज आणला जातोय. गोलंदाज सूरज म्हटलं तर सूर्यदेव नारायण. इथे मात्र सूर्यासारखं प्रकट व्हावं लागेल. मात्र इथून मात्र ज्या विकेटची गरज आहे टीमला ती विकेट प्राप्त करून द्यावी लागेल. अकुट टप्प्याचा चेंडू शॉर्टम पूल केलाय डीप मिड विकेट क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू 1 टप्प्याखेरीज निघून जाईल सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. आणखीन एक शानदार चौकार फलंदाज गणेशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. दोन्ही बाजूने अटॅक पाहायला मिळतोय. संदीप चांगली फलंदाजी करतायत. गणेश चांगली फलंदाजी करतायत. दोन्ही एंडने आपण पाहिलं तर फटकेबाजीला सुरुवात केली आहे. एकंदरीत धावसंख्येचा फलक आपण पाहू शकाल 22-23. 23 धावा धावफलकावरती. अकुट टप्प्याचा चेंडू होता. पुढचा बॉल. यावेळेला चेंडूला सोडून दिला गेला. आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा होतोय. या अवंतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकताना 24 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये फक्त 1 चेंडूचा खेळ झालाय आणि 24 धावा तब्बल धावफलकावरती आहेत. त्यामुळे कुठे का होईना परंतु एक मोठं टार्गेट देण्याचा जरूर प्रयत्न करेल अर्थातच टीम चोरगे खांबील. यावेळेला मात्र ऑन साइडला मात्र चेंडूला वळवला गेलाय. सिंगल इथे मात्र मिळेल. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पाहायला मिळते. 25 धावा. चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकार आल्यानंतर स्ट्राइक रोटेट देखील होताना पाहायला मिळते आणि ते गरजेचं आहे क्रिकेटच्या पटलावरती आणि तेच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला चेंडू खालती
स्थिरावलाय, परंतु दिशाहीन चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा. खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळत आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना 26 धावा धावफलकावरती दुसऱ्या क्रमांकाचा षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा वाईटचा चेंडू आलाय, मात्र लाईन लेंथ बिघडली जाते. गोलंदाज सूरजाची 27 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ झालाय आणि तब्बल एकंदरीत 8 धावा आतापर्यंत खर्च केल्या जात आहेत. 3 चेंडू स्वेअर टाकले गेले, अर्थात 3 एक्स्ट्रा रन या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या. खोलवर टप्प्याचा चेंडू, ही लाईन लेंथ खूप चांगली आहे. ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर ठेवला गेला, फुलर लेनचा वापर केला गेला आणि तिथून डॉट चेंडूची सांगता झाली आहे. मात्र ही रणनीती अगदी चांगली होती सूरजची. या चेंडूवरती बांधून ठेवलं गेलं फलंदाजाला. षटकातला पुढचा चेंडू, फुलटा चेंडूला भिरकावला ऑन साइडला. प्रेक्षक मात्र नतमस्तक होत असताना हा चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावासाठी षटकार आलाय. अतिशय सुंदर दमदार फटका. फुलटा चेंडू होता आणि फुलटा चेंडू म्हटलं तर फलंदाजाचा आवडता चेंडू. त्या चेंडूवरती षटकार आलाय. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या भरारी घेत असताना जाऊन पोहोचले तब्बल 33 अंकावरती. चेंडूचा खेळ झालाय 3, धावसंख्या 33 वर. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक, चेंडू खाली क्षेत्ररक्षक पॉइंट रिजन मध्ये झेल टिपला गेला आणि इथून मात्र पहिल्या विकेटचं पतन होईल. फलंदाज संदीप बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन होत आहे. विचार केला तर पहिला धक्का बसतोय 33 अंकावरती. खूप चांगली फलंदाजी केली आहे संदीप याने. अर्थात विचार केला तर 24 धावांची खेळी साकारली. 8 चेंडू मध्ये 24 धावा मात्र ठोकल्या आणि त्यानंतर त्यांना बाद केलं गेलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. संदीप कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत एकंदरीत 5 चेंडू हाताळले गेले. अंतिम चेंडू शिल्लक आहे. पॉइंट रिजन मध्ये चेंडूला अडवला जातोय. सिंगल इथे मात्र मिळेल. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 34, 34 धावा धावफलकावरती. इथून मात्र षटक समाप्त होत आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावफलकावरती पाहू शकाल. एकंदरीत स्कोर बोर्ड वरती एकंदरीत 34 धावा, एक गडी बाद 34 अशी स्थिती पाहतोय. विचार केला तर खऱ्या अर्थानं धावाची सुरुवात अप्रतिम झाली होती. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या होत्या, त्या मात्र 19 आणि सूरजने थोडासा स्वेअर मारा केला जरूर, परंतु एक महत्वपूर्ण विकेट त्याने प्राप्त केली. संदीप कदमची त्याने विकेट प्राप्त केली आणि 15 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकाला इथून सुरुवात होती. तिसऱ्या षटकाकरिता गोलंदाज इथून मात्र गोलंदाज आणला जातोय. गोलंदाजासाठी नितीनला. संदीप कदम स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू. इथे मात्र स्लोअर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा होतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पाहायला मिळते. एकंदरीत स्कोर बोर्ड वरती 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शांतमय वातावरण, शांतमय सामना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुट वरती येऊन पंच केलाय चेंडूला. लॉंग ऑफ क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. एकंदरीत स्कोर बोर्ड वरती 36 धावा धावफलकावरती. मागील मॅच देखील हाय स्कोरिंग आपण पाहिली. तब्बल 64 धावांचा टार्गेट ठेवला गेला होता टीम अक्कालपे संघाने आणि या मॅच मध्ये देखील पाहिलं तर एक चांगला टार्गेट ठेवण्याचा जरूर प्रयत्न केला होता स्वर्गे खांबील संघाकडून. यावेळेला मात्र चांगला स्ट्रोक आहे. चेंडू एक टप्प्याखेरीस निघून जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. अतिशय सुंदर स्ट्रोक पाहायला मिळाला. या 4 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. एकंदरीत 40 धावा धावफलकावरती आहेत. षटकातले आतापर्यंत 2 चेंडू मार्गस्थ होतात. एक चांगलं टोटल आतापर्यंत जरूर उभं केलाय. एकमेव फलंदाज बाद झालाय संदीप.
ज्याने 8 चेंडूमध्ये 24 धावांची खेळी साकारली आणि त्यानंतर मात्र पाहिलं तर गणेश हे अजून देखील सलामीला आले होते, अजून देखील मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत। यावेळेला मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये, चेंडू जेल टिपला जाईल का, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलेत आणि तिथे मात्र चुकी होणार नाहीये, फलंदाज त्या ठिकाणी बाद होतील। गणेश देखील माघारी परत आहेत। आता मात्र सलामीची 2 शूरवीर डगआउटच्या रस्त्याला जात असताना हा दुसरा धक्का बसतोय 40 अंकावरती। गणेश सलामीला आले होते, 2 चौकार त्यांच्या बॅट मधून लगावले गेले, 10 धावांचे योगदान त्यांनी दिलं। एकंदरीत चेंडूचा सामना केला 5 चेंडूवरती 10 धावा। संदीप यांनी 8 चेंडूचा सामना केला, 24 धावांचं योगदान त्यांनी दिलं। संदीप कदम 2 चेंडूचा सामना करतायत, 2 धावा त्यांनी जमा केल्या। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सार्थक या खेळाडूला मात्र प्रमोट केले गेले मिडल ऑर्डर मध्ये। 40 धावा दफळकावरती चेंडूचा खेळ झालाय 3 इनिंग्स मध्ये। अजून देखील पाहिलं तर 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। येणाऱ्या 9 चेंडूवरती 15 ते 20 धावा जर आल्या तर एक चांगला टोटल असेल या मैदानावरती। षटकातला पुढचा चेंडू राईट मोर द विकेटने, हा चेंडू अतिशय सुंदर होता। गुडले स्पॉट वरती पडल्यानंतर थोडीशी गती कमी झाली आणि थोडीशी उसळी देखील पाहायला मिळाली। आडव्या बॅटने स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये। धावसंख्या 40 वरती असताना आता मात्र कमबॅक करतायत गोलंदाज नितीन। यावेळी बॅकफूट वरती येऊन पंच केलाय, चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पहिली धाव अगदी वेगात आली आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि यशस्वी देखील होतील, मात्र 2 धावा इथे मात्र मिळतील। धावसंख्या 2 ने पुढे सरकताना पाहायला मिळते। 42 धावा धावफलकावरती, अंतिम चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातील। तब्बल 42 धावा जमा केलेत आतापर्यंत। पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा होत्या, जिथे संदीप यांनी खूप चांगली फलंदाजी केली होती। दुसऱ्या षटकामध्ये देखील पाहिलं तर 15 धावा आल्या होत्या। फटका फसलाय, चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीयेत। 2 धावा इथे देखील मिळतील। डबल मात्र धावसंख्या पुढे सरकताना 44 44 धावा धावफलकावरती। 3 षटकांचा खेळ संपलाय। 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 44 अशी स्थिती आपण पाहतोय खंबेल चोरगे संघाची। टॉस जिंकल्यानंतर अर्थातच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता वारणेवाडी टीमनं, मात्र निर्णय त्यांच्या कुठेतरी पाठीशी न लागता घातक ठरताना दिसतोय। कारण अनेक टुर्नामेंट मध्ये खूप महत्वाचा असतो तो मात्र टॉस, आणि टॉस वरती तुमचा मॅचचा मात्र गेम प्लॅन होत असतो। काल देखील आमच्या परिसरामध्ये एक सामना झाला उमेश दादा, निश्चितपणाने 2 ओव्हरची मॅच होती, क्वालिफायरचा सामना होता। ज्या संघाने नाणेफेक जिंकली त्याने एक चुकी केली, क्षेत्ररक्षण घेतलं। सेकंड इनिंग मध्ये त्यांना चेंडू देखील दिसत नव्हता आणि तिथून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। त्यामुळे टॉस हा खूप महत्वाचा आहे। तिसरा षटक सरळ बॅटने अलॉंग दी कार्पेटच्या साइडने चांगलं क्षेत्ररक्षण इनफिल्डच्या आतमध्ये पाहायला मिळालं। पहिली धाव आली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होतील। इथे 2 धावा मिळतील। या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते। एकंदरीत स्कोर बोर्ड वरती 46 धावा पहिल्या चेंडूवरती मात्र 2 धावा येतात। संदीप स्ट्रायकर एंड वरती आहेत। अकुटप्याचा चेंडू हुक केलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, विकेटचा पतन होईल। मिडॉन मध्ये चुकी नाहीये, आणखीन एक धक्का बसतोय या ठिकाणी अर्थातच चोरगे खांबील संघाला। 46 अंकावरती हा तिसऱ्या विकेटचं पतन झालंय। रिप्ले मध्ये की पाहू शकाल फलंदाज शफल झाले होते। अकुट टप्प्याचा चेंडू हुक केला गेला होता आणि चांगली कॅच त्या ठिकाणी पकडली गेली। शेवटच्या क्षणापर्यंत मात्र चेंडूवरती नजर टिकवली गेली आणि फलंदाजाला त्या ठिकाणी जेलबाद केलं गेलं। या ठिकाणी मात्र शुभागमन होतंय गणेश शिंदे वारणेवाडी व्हाइस ऑफ KSK यांचं या ठिकाणी शुभागमन झालं आहे। नक्कीच त्रिमूर्ती चषक मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। चला पंच निर्णय कळवा आमच्यापर्यंत। तर फलंदाज बाद
नक्कीच आदरणीय गणेशदादा शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वारणेवाडी गावचे सुपुत्र, एक जबरदस्त उत्कृष्ट समालोचक, KSK मध्ये सातत्याने आपण आवाज त्यांचा ऐकत असतो, असे दिग्गज समालोचक ज्यांचं या व्यासपीठावरती शुभागमन झालं. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्रिमूर्ती चषक तोरणेवाडी या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. धावसंख्येचा फलक पाहू शकाल 45 45 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर विकेट आली आहे. प्रशांत मात्र स्लॉग ओव्हर मध्ये खूप चांगली गोलंदाजी करत असताना विकेट प्राप्त करून दिलाय. न्यू बॅटर पार्थ येत आहेत फलंदाजीसाठी. एक बाजूने सार्थक, दुसऱ्या बाजूने पार्थ. ही 2 नावं आपण मात्र महाभारतामध्ये ऐकली असाल जरूर. यावेळेला मात्र फटका फसलाय. आणखीन एक धक्का, आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद होतोय त्या ठिकाणी. आल्या पावली माघारी परततोय फलंदाज पार्थ देखील माघारी परतताना पाहायला मिळेल. 4थ्या विकेटचं पतन. आता मात्र बॅकफुट वरती येत असताना टीम चोरगे खांबेल संघ. डावाची सुरुवात अप्रतिम झाली होती, मध्यांतर देखील गोड झाला होता, परंतु शेवट थोडासा खराब होताना पाहायला मिळतोय. या वेळेला मात्र पाहिलं तर टॉपेज लागला गेला होता. चांगला झेल टिपला गेला यष्टीरक्षकानं. धावसंख्या त्या ठिकाणी रोखली गेली आहे 42 46 या धावसंख्येवरती. असं वाटत होतं कुठेतरी अर्थातच चोरगे खांबेल संघ 60+ जाण्याचा प्रयत्न करेल, परंतु ज्या ठिकाणी ब्रह्मास्त्र काढलं गेलं त्या ब्रह्मास्त्राचं नाव होतं प्रशांत, ज्यानं 3 चेंडूवरती फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट ज्यानं बॅक टू बॅक मिळवून दिल्या. आता मात्र विकेट हायट्रिकची संधी त्याला चालून आली आहे. विकेट हायट्रिक संपादित करेल का? धावसंख्या 46 धावा धावफलकावरती. शेवटचे 3 चेंडू शिल्लक या इनिंग्स मध्ये. ज्या 3 चेंडूवरती टार्गेट सेट केला जाईल. 46 धावा धावफलकावरती. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजीवरून प्रशांत. ओव्हर द विकेटने नवीन बॅटर गणेश कदम. यावेळेला आणखीन एक दर्जेदार चेंडू. पहा स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजी कशी असावी, तर गोलंदाज प्रशांत यांच्यासारखे असावी. कारण अनेक टुर्नामेंट मध्ये आपण पाहतो स्लॉग ओव्हर मध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाजावरती मानसिक तणाव असतो, मानसिक दबाव असतो, परंतु या ठिकाणी काय तर प्रशांतने अतिशय भेदक मारा केलाय. यावेळेला मात्र फटका फसला. हा देखील इथे देखील फलंदाज बाद होईल. अतिशय धुवंदार गोलंदाजी, अतिशय भेदक मारा पाहायला मिळाला. आणखीन एक धक्का बसतोय या ठिकाणी चोरगे खांबेल संघाला. अतिशय धुवंदार गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या 5 चेंडूवरती 2 धावा आणि 3 विकेट. स्लॉग ओव्हर मध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी अनेकदा आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पटलावरती जसप्रीत बुमराची पाहिली आहे आणि त्या पद्धतीची गोलंदाजी इथून नक्कीच वारणेवाडी टीमचा हा हुकमी गोलंदाज प्रशांत करत असताना आपल्या टीम करिता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये श्याम येतोय. शेवटचा चेंडू शिल्लक. 46 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडू ज्यावरती टार्गेट सेट होईल. अकुट टप्प्याचा चेंडू बॅकफुट वरती येऊन पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पहिली धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या इथे मात्र पूर्ण होतीये. अर्थातच या ठिकाणी आपण पाहू शकाल पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. हॅलो. त्याचप्रमाणे सन्माननीय श्री मोहनजी मोरे साहेब वारसोळदेव यांचं इथे आगमन झालेलं आहे. विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं आणि आसन ग्रहण करावं. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. नक्कीच प्रत्येक मान्यवरांचं या ठिकाणी त्रिमूर्ती चषक तोरणेवाडी या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मॅच कडे. सामन्याचा मध्यांतर झालाय. फर्स्ट इनिंग कंप्लीट. 48 धावा धावफलकावरती. 49 धावांची आवश्यकता विजयाकरिता वारणेवाडी टीमला. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या खांबेल चोरगे संघ.
तर नेक्स्ट मॅच होणार आहे अक्कालपे बनाम या दोन संघांमध्ये विजयी संघ होईल. अक्कालपे संघाने कुठेही जायचं नाहीये. नेक्स्ट मॅच आपली आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, अधिक वेळ दौडून देऊ नका, कारण आजच्या दिवसातला आपल्याला शेड्यूल कंप्लीट करायचं आहे. चला जाऊया मैदानाकडे. सलामीची जोडी मैदानामध्ये इथे मात्र मार्गस्थ झाली आहे. सुभाष आणि विकास ही सलामीची घोडदोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय. पहिल्या क्रमांकाचं षटक संदीप कदम. या वेळेला चेंडूला सोडून दिले गेले. आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. एक्स्ट्रा धाबेने टीमचं अकाउंट ओपन होतं. धावसंख्या 1 या अंकावरती. प्रामुख्याने इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. गोलंदाज संदीप कदम येणार, परंतु प्रशांतचं मी विशेषतः कौतुक करेन, कारण त्याने केलेली गोलंदाजी अतिशय सुंदर होती. स्लॉग ओव्हरमध्ये बॅकफुट वरती येऊन पंच करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज आहे आणि इथे काय तर फलंदाज बाद होतोय. एक मोठा धक्का बसतोय टीम वारणेवाडी टीमला. फलंदाज त्या ठिकाणी सुभाष बाद होत आहेत. रिप्ले मध्ये देखील पाहायला मिळेल. ऑफस्टमच्या परतचा बाहेरचा चेंडू होता. बॅकफुट वरती आले होते. पुढचा पाय अगदी मागच्या बाजूने सरसावला होता. पंच करण्याचा प्रयत्न आणि चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं आणि पहिल्या विकेटचं पतन झालंय. धावसंख्या 1 असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना फलंदाज प्रशांत येत आहेत, ज्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली होती. स्लॉग ओव्हरमध्ये अवघ्या 4 धावा खर्च करून 3 फलंदाज ज्या खेळाडूंना बाद केले असा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये प्रशांत अष्टपैलू खेळाडू आहे. विकेटचं पतन झालंय. इथून मात्र डावाला सावरायचं असेल तर एक चांगल्या पार्टनरशिपची आवश्यकता आहे. मात्र इथे गोलंदाजाचा कॉन्फिडन्स जरूर वाढलेला असणार आहे. षटकातला पुढचा चेंडू. या वेळेला मात्र केवळ सन्मान दिला इनफिल्डच्या आतमध्ये. कोणत्या प्रकारची धाव नसणारे, परंतु इथे काहीतरी चुकी पाहायला मिळाली. ओव्हर थ्रोची धाव मिळेल. चेंडू डिक्लेअर झोन क्षेत्रामध्ये सिंगल मिळेल. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 2 वरती. पहिल्या क्रमांकाचं षटक बारगस्त असताना एकंदरीत धावसंख्या 2 वरती पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज संदीप कदम चांगली गोलंदाजी करत असताना प्रशांत ओव्हर द विकेट. प्रशांत करता हा चेंडू. या वेळेला सबमरीन डिलिव्हरी. टप्प पडल्यानंतर थोडासा खालती देखील राहिला आणि स्विंग देखील पाहायला मिळालाय. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन दाखवणं खूप गरजेचं आहे. इन कटर चेंडू, आउट कटर चेंडू, स्लोअर चेंडू, यॉर्कर चेंडू, बाउन्सर चेंडू, या चेंडूची हाताळणी करणं खूप गरजेचं आहे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेला यॉर्कर चेंडू. नक्कीच व्हेरिएशन दाखवलं जातं. प्रत्येक चेंडू मध्ये बदल घडवला जातोय. प्रत्येक चेंडू हा वेगवेगळ्या टप्प्यावरती हाताळला जातोय आणि या कलेचा वापर करतोय गोलंदाज संदीप कदम. प्रामुख्याने क्रिकेटमध्ये वेगाला महत्व नाहीये, तर तुमच्या कलात्मकतेला महत्व आहे आणि ती गुणवत्ता दाखवली जाते मैदानाच्या आतमध्ये. लोअर फुलटॉ चेंडू सरळ बॅटने लॉफ्ट केलाय. लॉंग ऑन रिशो. इकडे क्षेत्ररक्षक नाहीयेत. चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. धावसंख्या मात्र 4 ने पुढे सरकताना पाहायला मिळेल. एकंदरीत 6 या अंकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक 6 धावा धावफलकावरती. टार्गेट ठेवलं गेलं आहे एकंदरीत 49 धावांचं.
धावसंख्या 6. षटकातला पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. यावेळेला पुन्हा एकदा बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चुकी होणार नाहीये. झेलबाद होतोय. फलंदाज त्या ठिकाणी माघारी परततोय. प्रशांतच्या खेळीचा इथे मात्र अंत होतोय. हॅलो. तर त्याचप्रमाणे आपण जातोय. आपण आलेले आमचे पाहुणे यांचा इथे यथोचित तसा सन्मान केला जातोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. मी आमच्याकडे विनंती करतोय सन्माननीय श्री मोहनजी मोरे साहेब यांचा इथे मुख्य व्यासपीठावरती इथे सन्मान केला जातोय. मी संतोषजी तोरणे यांना सूचित करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित तसा सन्मान करावा. सन्माननीय श्री मोहनजी मोरे, स्पर्धा कुठेही असू दे, आपण KSK परिवारामध्ये वाहतो, स्पर्धा कुठेही असू दे आणि त्यांची उपस्थिती प्रत्येक स्पर्धेमध्ये लाभत असते. असे आमचे मोहनजी मोरे साहेब यांचा इथे मुख्य व्यासपीठावरती होतो यथोचित असा सन्मान. त्याचप्रमाणे सन्माननीय श्री गणेशजी शिंदे साहेब यांचा देखील इथे सन्मान केला जातोय. व्हॉइस ऑफ KSK मी विशालजी तोरणे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्याचा सन्मान करावा. सन्माननीय श्री गणेशजी शिंदे वारणेवाडी यांचा देखील इथे या मुख्य व्यासपीठावरती सन्मान होतोय. त्याचबरोबर पुढील सन्मान और टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच या ठिकाणी आमच्या मान्यवरांचा शाही सन्मान केला गेला आहे. आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल मंडळ आपला स्वतःच्या आभारी आहे. पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतोय आणि वळतोय मॅच कडे. धावसंख्येचा धफळक आपल्याला पाहायला मिळेल. 6 धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय अर्थातच त्रिमूर्ती चषक 2024 स्पर्धेचा पहिला दिवस. खऱ्या अर्थानं अनेक देणगीदार आम्हाला या स्पर्धेसाठी लावले आहेत.
KSK क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहतोय. अर्थातच या स्पर्धेकरिता आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 30,001 रुपये माननीय श्री विजयजी चौगुले साहेब. अर्थातच आपण पाहतोय माजी विरोधी पक्षनेते नवी मुंबई महानगरपालिका आणि त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला पुरस्कृत केले व आकर्षक चषक माननीय ममितजी चौगुले साहेब माजी नगरसेवक. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 10,000 रुपये व आकर्षक चषक माननीय श्री रविकांत पाटील साहेब माजी नगरसेवक. या सर्वांना या ठिकाणी मी निश्चितपणाने धन्यवाद देतोय. जाऊया मॅचकडे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळेल एकंदरीत 6. विजयाकरिता आवश्यकता आहे इथून 18 चेंडू आणि 43 धावा. षटक क्रमांक 2 गोलंदाज संदीप गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. तर स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील विकास. प्रथमेश नुकताच फलंदाजीला सज्ज झालाय. 1 विकेट्स मात्र 2 विकेट्स गमावले आहेत. टीम वारणेवाडी संघ मात्र सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी करताना आपण त्यांना पाहतोय. 18 चेंडू 43 धावा. मॅच ऑन आहे दोन्ही टीम साठी. मॅच मात्र संपलेली नाहीये. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सॉफ्ट हँडने चेंडूला खेळून काढला गेला परंतु त्या ठिकाणी इनफिल्ड चार्ट मध्ये थोडंसं मिसफिल्ड झालं. त्याला बॅकअप दिला गेला आणि ते सिंगल आली आहे. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते 1च्या साहाय्यानं 7 या अंकावरती. परंतु इथून मात्र या 2 फलंदाजांपैकी एकाला आपले हात खोलावे लागतील कारण रिक्वायर्ड रन रेट हा मोठ्या प्रमाणात वाढत चाललाय आणि अशा स्थितीमध्ये आक्रमक पवित्र हाती घेणं खूप गरजेचं आहे. चेंडूला सोडून दिलं गेलं. आउट ऑफ द लेग स्टंप एक्स्ट्रा धाव मिळेल. वाईटचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना 8 धावा धावफलकावरती. प्रत्येक चेंडू मागे आपल्याला इथे इक्वेशन बदलताना पाहायला मिळेल. 17 चेंडू 41 धावा. गोलंदाज सज्ज संदीप राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा चेंडू अकुट टप्प्याचा चेंडू हुक केलाय. टिप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीयेत. चेंडू निघून जातोय त्या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये आणि ते क्षेत्र डिक्लेअर झोनचं आहे. फटका दमदार होता परंतु क्षेत्र चुकीचं निवडलं फलंदाजानं जिथे मिळेल फक्त सिंगल आणि या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे सरकताना 9 या अंकावरती. सिंगल डबलने काही एक फरक पडणार नाहीये. या षटकामध्ये 1-2 मोठे फटके आले तर निश्चितपणाने सन्मानजनक टोटल पर्यंत जरूर पोहोचू शकेल. आणखीन एक यॉर्कर चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाज संदीप यांच्या माध्यमातून. परफेक्ट यॉर्कर मात्र इथे हाताळला गेला. धावसंख्या स्थिरावली गेली आहे 9 या अंकावरती. संदीप षटकातला पुढचा चेंडू घेऊन जातील. फलंदाज स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय प्रथमेश. यावेळेला मात्र अंतराळीत खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलेत. सिंगल इथे मिळेल. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. एकंदरीत धावफलकावरती 10 धावा. चेंडूचा खेळ झालाय 4. 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत परंतु अटॅक करणं खूप गरजेचं आहे. 39 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 14 चेंडू आणि 39 धावा. एक मोठा स्ट्रोक मात्र कमबॅक करून देईल वारणेवाडी टीमला. एक षटकार चौकार येणं अत्यावश्यक आहे. यावेळेला मात्र सिलिमिड ऑन कडे क्षेत्ररक्षक आहेत इनफिल्डच्या आतमध्ये. फक्त मिळेल सिंगल. सिंगलने मात्र काही एक चालणार नाहीये. इथून मात्र फटकेबाजीला सुरुवात करणं गरजेचं आहे. आम्ही सातत्याने मात्र उल्लेख करतोय कारण जो रिक्वायर्ड रन रेट आहे हा आतापर्यंत पाहिला तर 17.54च्या सरासरीने चालायचं आहे. म्हणजे एक मोठ्या टार्गेटने वाटचाल करतोय. धावसंख्या एकंदरीत 11 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम चेंडू. यावेळेला मात्र मिस्टाइम स्ट्रोक हवेमध्ये चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय आणि त्यानंतर 2 धावा इथे पूर्ण होतील. 2 धावेच्या साहाय्याने सांघिक धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पुढे सरकताना 13 धावा धावफलकावरती. षटक समाप्त झालंय आणि इथून मात्र 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावफलकावरती 13 पाहू शकाल. उरलेत या मॅच मधले 12 चेंडू आणि आवश्यकता आहे 36 धावांची. अर्थातच करंट रन रेट आपण पाहिला तर 6.50 आणि रिक्वायर्ड रन रेट इथून आपण पाहिला 18चा रन रेट आपल्याला पाहायला मिळेल. प्रति षटकामागे 18 धावांची सरासरी ही गाठावी लागेल. ज्या वेळेला तुम्ही टार्गेट चेस करता त्यावेळेला तुम्हाला रिक्वायर्ड रन रेट हा खूप महत्वाचा असतो.
प्रति षटकामध्ये आता मात्र 49 धावांचा टार्गेट होता. 4 ओव्हरची मॅच होती, 12च्या सरासरीने चालायचं होतं, परंतु ते टार्गेट पर्यंत ते पोहोचू शकले नाहीत. गोलंदाज अनिल गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. बारा चेंडू 36 धावा. मॅच ऑन आहे. पहिला बॉल अनिलचा ऑन साइडला उडवलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतील चेंडू पर्यंत. झेल सुटला गेलाय, पहिली धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? यस होईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. एक सोपा झेल त्या ठिकाणी सुटला गेला आणि क्षणामध्ये त्याचं रूपांतर केलं गेलं 2 धावांमध्ये आणि या 2 धावेनी संघाची धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. 15 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता. विकास स्ट्रायकर एंड वरती आहेत. यावेळेला मात्र सिलिमिड ऑन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि ते काय तर मात्र फलंदाज त्या ठिकाणी धावचित होतोय. फलंदाज विकास बॅक टू द डगआउट. आणखीन एक धक्का वर्णेवाडी टीमला. निश्चितपणाने एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. सिलिमिड ऑन मध्ये हा चेंडू ढकलला गेला. क्षेत्ररक्षकाने त्वरित चेंडू मात्र गोलंदाजाच्या हातामध्ये दाखल केला आणि कोणत्या प्रकारची चुकी पाहायला मिळाली नाही. 10 चेंडू 34 धावांची आवश्यकता इथून सामना जिंकण्याकरिता आणि अशा स्थितीमध्ये नवीन फलंदाज सुशांत येतोय. स्ट्रायकर एंड वरती प्रथमेश. फुलटा चेंडू हा देखील मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक इथे देखील येत आहेत आणि इथे मात्र झेल बाद होती. लॉंग ऑन मध्ये झेल टिपला गेलाय. आणखीन एक धक्का बसतोय टीम वारणेवाडी टीमला. या ठिकाणी शुभागमन होत आहे. आदरणीय माननीय श्री लक्ष्मण कदम खांबिल चोरगे शिवसेना विभाग प्रमुख तापोळा यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं त्रिमूर्ती चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अनेक मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज शंकर येतोय मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडू सामना जिंकण्याकरिता 34 धावांची गरज. एक मोठं आव्हान आता इथून मात्र खडतर प्रवासाला सुरुवात झाली आहे. वारणेवाडी टीम थोडासा का होईना परंतु 2 पावले मागे राहिला. या वेळेला मात्र आणखीन एक दर्जेदार चेंडू हाताळला गेला. डॉट चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या त्या ठिकाणी स्थिरावली गेली. 15 धावा धावफलकावरती आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी अनिलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 12 चेंडू 36 धावांची गरज असताना कर्णधाराने त्याच्यावरती विश्वास दाखवला. विश्वास मात्र सार्थक केलाय. या वेळेला सरळ बॅटने विसेप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पहिली धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतीये. 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. 17 धावा धावफलकावरती. चेंडूचा खेळ झालाय. 5 अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकातील आणि तब्बल धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 17. 7 चेंडू 32 धावा. चेंडूला सोडून दिलं गेलं. पंचाचा वाईटचा इशारा होतोय. नंतर धावडी संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. 18 धावा धावफलकावरती. 7 चेंडू 31 धावांची गरज. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे वारणेवाडी टीमला. परंतु दुसऱ्या बाजूने जबरदस्त पकड निर्माण केली या मॅच वरती खऱ्या अर्थानं टीम चोरगे खांबिल संघाने. पुढे एकदा वाईटचा इशारा. बॅक टू बॅक 2 स्क्वेअर चेंडू पाहायला मिळाले. धावसंख्या 19 वरती. विजयाकरिता 7 चेंडू आणि 30 धावा. सात चेंडूमध्ये 30 धावा काढायच्या आहेत. क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा आहे. अशा अनेक टुर्नामेंट मध्ये असे सामने जिंकताना आपण पाहिलेले आहेत. इथे देखील काय घडले देखील पाहावं लागेल. तर फलंदाज धावचित जरूर होईल आणि तिथून मात्र षटक समाप्त होत आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण 19 वरती पाहू शकता आणि 6 चेंडू विजयाकरिता 30 धावांची गरज. 6 चेंडू 30 धावा.
तर जाऊया मैदानाकडे 6 चेंडूमध्ये 30 धावा काढायच्या आहेत। इथे जो सामना जिंकणारा संघ असणार आहे तो टीम अक्कलपे संघाच्या विरोधात 2 हात करण्याकरिता सज्ज असेल। दुसऱ्या फेरीतील सामना विजयी संघ विरुद्ध अक्कलपे। टीम अक्कलपे संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे टॉस साठी। टीम अक्कलपे संघाचा कर्णधार शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजीसाठी गोलंदाज आणला जातोय। आयुष गोलंदाजीसाठी सज्ज झालाय। स्ट्रायकर एंड वरती फलंदाज शंकर। आयुषचा पहिला बॉल उलटा चेंडू ऑन साइडला ड्राइव्ह केलाय, क्षेत्ररक्षकाकडून चुकी पाहायला मिळाली, झेल सुटला गेला आणि त्याचं रूपांतर केले 1 धावेमध्ये। 5 चेंडू 29 धावांची आवश्यकता, इथून मात्र सामना जिंकण्याकरिता। या वेळेला मात्र फक्त सिंगल घेतली जाते। मात्र जवळजवळ हा सामना वारणेवाडी टीमच्या हातातून निसटताना पाहायला मिळतोय। शेवटचे 4 चेंडू शिल्लक, तब्बल 28 धावांची गरज। या वेळेला आणखीन एक डॉट चेंडूची समाप्ती होती। 3 चेंडू 28 धावा। या सामन्यावरती जबरदस्त पकड निर्माण केली आहे। मात्र नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलेला निर्णय थोडासा घातक ठरला वारणेवाडी टीमला। यावेळेला अतिरिक्त उंची गाठली आहे चेंडून, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत आणि इथे मात्र ती चुकी होणार नाहीये। चांगला जेल टिपला गेला, फलंदाज त्या ठिकाणी होतोय बाद। आणखीन एक धक्का टीम वारणेवाडी टीमला। नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकाल 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 28 धावांची गरज। इथे काय घडले देखील पाहावं लागेल। हाईट फॅक्टर चेंडू बिमरचा इशारा होता, पंचांकडून नोचा इशारा झाला, एक्स्ट्रा धाव मिळेल। येणारा चेंडू हा फ्रीटचा असणार आहे, परंतु वेळ निघून गेली आहे। यावेळेला मात्र क्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर मात्र वाईटचा इशारा होतोय पंचांकडून, एक्स्ट्रा धाव मिळेल। शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि तब्बल 26 गरज आहे। यावेळेला चांगला चेंडू, अंतिम चेंडू आता मात्र शिल्लक या मॅच मधील। यानंतर मॅच समाप्त झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी शाही सन्मान करणार आहोत आदरणीय लक्ष्मण कदम साहेब यांचा। खांबील चोरगेवाडी या संघाचे गावचे शिवसेना विभाग प्रमुख तापोळा इथून या स्पर्धेला मात्र त्यांनी सदिच्छा भेट दिली। इथून मात्र पुन्हा एकदा वाईटचा इशारा होतोय, एक्स्ट्रा धाव मिळेल। आणि इथून हा सामना जिंकला आहे सोरगे खांबेळ संघ। अभिनंदन अँड हार्ड लक टीम वारणेवाडी। या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत माननीय श्री लक्ष्मण कदम साहेब, खांबील चोरगे शिवसेना विभाग प्रमुख तापोळा यांचे या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतोय। आदरणीय राज सकपाळ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा शाही सन्मान होतोय। महाराष्ट्राची परंपरा आपण जोपासत आलोय, अर्थातच मायेची श्वाल श्रीफळ देऊन या ठिकाणी आदरणीय लक्ष्मण कदम साहेब शिवसेना विभाग प्रमुख तापोळा यांचे या ठिकाणी स्वागत सन्मान केला जातोय, त्याचा स्वीकार त्यांनी करायचा आहे।
एक जबरदस्त व्यक्तिमत्व सामाजिक कार्यकर्ते